नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. आज पुन्हा आली आहे तुमच्या बरोबर मनापासून व्यक्त व्हायला. मनात खूप सारे प्रश्न पडतात, कारण जीवन जगत असताना रोजच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस आपल्याला सर्वांना येत असतात. फक्त फरक असतो वयाच्या टप्प्यांचा, आपली आर्थिक परिस्थिती, आपल्या आजूबाजूची परिस्थिती. आपण रोज ज्या लोकांच्या आजूबाजूला वावरतो, त्यांचा होणारा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर कसा होतो. कॅन्सरच्या आजारातून कितीही पॉझिटिव्ह राहत असले तरी येणारे शारीरिक आणि मानसिक चॅलेंजेस आणि मी त्याला कसा रिस्पॉन्स देते आणि असे अनेक बरेच प्रश्न माझ्या मनात आले आणि मी त्याला मानसशास्त्राच्या नियमांनी बघायला सुरुवात केली. आपल्या आयुष्यात त्याचा काय उपयोग होऊ शकतो का? पडलेले प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळू शकतात का? आणि त्या प्रश्नांनी जी उत्तरं मिळाली, त्याचं उत्तरांनी माझं समाधान झालं का? आणि माझ्यासोबत होत आहे, हे तुमच्यासोबत पण होतंय का? तर आजच्या स्वामी कृपा सुरेखा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आपली यूट्यूब फॅमिली 877ची झाली आहे. त्यासाठी तुम्हा नवीन सबस्क्रायबरचं मनापासून धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. आपल्याला वाटतं की आपण आपल्या आयुष्यातले निर्णय पूर्णपणे आपल्या इच्छेने घेतो, पण मला सांगा, खरंच असं असतं का? काही मानसशास्त्रीय नियम असे आहेत जे नकळत आपल्या विचारांवर, भावनांवर आणि निर्णयांवर परिणाम करतात. आज आपण त्याच नियमांचं, जे मानसशास्त्रामध्ये 11 नियम सांगितलेले आहेत, ते पाहणार आहोत. जे समजून घेतल्यानंतर आपल्याला स्वतःकडे व इतरांकडे पाहण्याची दृष्टी बदलेल आणि शेवटी असं जाणवेल की अरे, हे तर माझ्यासोबतही होतंय. त्यातला पहिला नियम आहे कन्फर्मेशन बायस. आपल्याला बऱ्याच वेळेला अनेक गोष्टींचे पूर्वग्रह असतात. आपल्या अवतीभोवती अशा बऱ्याच व्यक्ती असतात, आपण ते बघत असतो, जे पूर्वग्रह दूषित असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मत बनवतो, एक ठोकताळे आपण व्यक्तिमत्वांचे ठरवलेले असतात आणि त्याच नजरेतून आपण त्या व्यक्तींना बघत असतो. जर आपण एखाद्या व्यक्तीविषयी जर मत बनवलं की ही व्यक्ती स्वार्थी आहे, मग त्या व्यक्तीने तुमच्यासाठी एखादी चांगली गोष्ट केली तरी तुमचं लक्ष त्या चांगल्या गोष्टीकडे जाईलच असं नाही. त्यावर आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की तिने आपल्याला मदत केली, आपल्या वाईट काळात साथ दिली, तर आपण त्या व्यक्तीने तिच्याविषयी जर आपलं पूर्वग्रह दूषित मत असेल तर आपण लगेच म्हणतो हे करायची काय गरज होती, किंवा तिने केलेल्या चांगल्या गोष्टीकडे बघण्याच्या ऐवजी एखादी तिच्या हातून जर छोटी चूक जरी झाली तर लगेच आपण काय म्हणतो, बघितलं, मला माहित होतं ही अशीच आहे. यातून हे लक्षात येतं की आपलं मन आधीच्या समजुतीला मान्यता देतं आणि आपण त्या घडलेल्या वाईट गोष्टीच जास्त लक्षात ठेवतो. तर मला इथे सांगावंसं वाटतं की एका कृतीवरून किंवा एखाद्या अनुभवावरून तुम्ही लोकांच्या बद्दल मत ठरवू नका. कारण माणूस स्वभाव जरी बदलत नसला तरी सवयी बदलू शकतो. त्यामुळे या नियमाकडे बघताना स्पष्ट दृष्टी ठेवा असं मला वाटतं. आपल्या मानसशास्त्राचा दुसरा नियम आहे हॅलो इफेक्ट. म्हणजे एका गुणांवरून संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अंदाज बऱ्याच वेळेला आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला जेव्हा पहिल्यांदा बघतो
तेव्हा सुरुवातीला त्याचं सौंदर्य, त्याचे कपडे, त्याचं बोलणं यावरून ठरवतो तो कसा आहे. म्हणजे त्या बाबतीत देखील आपण असे नियम ठरवलेले आहेत, की अमुक एक व्यक्ती दिसायला छान आहे, चांगले कपडे घातले आहेत, चांगलं आत्मविश्वासाने बोलती आहे, म्हणजे ती अ, छानच आहे, चांगलीच आहे, हुशार आहे, असा विश्वास आपण त्या दिसण्यावरून अ, त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व ठरवून टाकतो आणि त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दलचे ठोकताळे आपण मनात तयार करतो. पण मला इथे एक निदर्शनास आलं. बऱ्याच वेळेला दिसायला चांगली आहे, कपडे चांगले घालते, आत्मविश्वासाने बोलते, म्हणजे जरी ती दिसत चांगली असली तरी तिचा स्वभाव, तिची वृत्ती याचा दोन्ही गोष्टींचा काहीही संबंध नाही. ती दिसते चांगली म्हणून चांगली असेलच असं नाही. म्हणून आपण कुठलेही व्यक्तिमत्व बघताना या फक्त दिसण्यावरून व्यक्ती व्यक्तिमत्वाचा अभ्यास न करता किंवा तिला त्या मतांनी न बघता ती स्वभावाने कशी आहे, तिचं वागणं कसं आहे, तिची मतं कशी आहे, ह्या गोष्टींनी त्या व्यक्तिमत्वाकडे बघावं. आणि अनेक प्रकारचे गुण असतात, तसेच त्यातलाच हा गुण म्हणजे हॅलो इफेक्ट्स असं म्हणतात. तर आजपासून नक्की या गुणाचा विचार करून, नियमाचा विचार करून व्यक्तिमत्व आजमावून बघण्याचा प्रयत्न करा. तिसरा गुण आहे हर्ड मेंटॅलिटी. सगळे करतात म्हणून आपणही करतो. आता आपण बघतो की माणसांची वृत्ती पण अशी होत चालली आहे की एखाद्याने काही केलं की सगळेजण आजूबाजूचे म्हणजे त्या व्यक्तीशी जे रिलेटेड असतात ती सगळी माणसं ते करायला लागतात. मग त्याच्यामध्ये चांगलं वाईट याच्या गोष्टीचा कुठलाही विचार करत नाही. आज आपण सोशल मीडियाच्या जमान्यात आहोत आणि या मानसिकतेला अगदी उधाण आलंय. एखादी गोष्ट सोशल मीडियावर ट्रेंड म्हणून आली की लोक विचार न करता ती करत सुटतात. आपल्याला झेपणार आहे का, परवडणार आहे का, योग्य आहे का, आपली तशी परिस्थिती आहे का, त्याचा आपल्या आयुष्यावर, कुटुंबावर काय परिणाम होणार आहे याचा काहीही विचार न करता समजा एखाद्या दुकानात सेल लागलाय आणि त्यावर तिथे गर्दी दिसली की हे पण तिथे पळत सुटणार. त्या वस्तूची आपल्याला गरज आहे का, ती वस्तू घेण्याची आपली कुवत आहे का, किंवा आपल्याला त्या गोष्टीचा वस्तूचा काही उपयोग होणार आहे का, याचा विचार न करता गर्दी बघून ती वस्तू घ्यायला सुटतात आणि ती वस्तू घेतात देखील. यालाच म्हणतात हर्ड मेंटॅलिटी. त्याचा आपल्या निर्णयावर होणारा परिणाम. म्हणजे अशा मेंटॅलिटीमुळे आपण काय करतो, आपल्या घरात जो आज प्लास्टिकचा कचरा आहे, अनावश्यक गोष्टी आहे, पूर्वी आपण कुठलीही गोष्ट घेताना, खरेदी करताना विचारपूर्वक करायचो. पण आपण बघतो आता बऱ्याच लोकांमध्ये ही मेंटॅलिटी वाढत चाललेली आहे. तर कुठेतरी ह्या हर्ड मेंटॅलिटीला थांबवायला हवं, विचार करायला हवा आणि त्याचा आपल्या व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतोय याचा देखील विचार करायला हवा आणि विचारपूर्वक आपण या नियम स्वतःला लावून घ्यायला हवा. चौथा नियम आहे रिस्प्रॉसिटी रूल्स. म्हणजे की कोणी आपल्यासाठी केलं की आपणही परत करावं असं वाटतं. हा गुण जसा चांगला असला तरी तो कसरतीचा जास्त वाटतो. कारण बऱ्याच वेळा आजकाल तर सर्रास अशी मेंटॅलिटी आहे की तोंडावर पण बोलतात लोक की मला कोणाचं काही घ्यायला आवडत नाही, तुमचं मला द्यायला नको आणि माझं तुम्हाला घ्यायला नको. तर खरं तर इथे काही प्रत्येक वेळी स्वार्थ नाहीये किंवा अशी मानसिकता नाहीये की मी तुला इतकं दिलं म्हणजे तू मला दिलंच पाहिजे. कधी कधी परिस्थिती, मानसिकता देणाऱ्याची आणि घेणाऱ्याची वेगवेगळी असू शकते. प्रत्येक वेळी तू माझ्यासाठी किंवा मी तुझ्यासाठी काही केलं तर लगेच त्या स्वरूपात परतफेड केलीच पाहिजे असं पण नाही. आणि कधी कधी अशी नैसर्गिक परिस्थिती असते की आपल्याला गोष्टी वाटत असतात
की मला कोणाचं काही घ्यायला नकोय किंवा मला कोणाला काही द्यायला नकोय, तरी लाईफमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस असतात, सिच्युएशन्स असतात. त्यावेळेस तुम्हाला एकमेकाला मदत करावी लागते. आणि समजा एखाद्याने जर तुम्हाला काही दिलं, तर तुमच्या आवाक्याच्या बाहेर त्या गोष्टी असू शकतात आणि त्या परत करताच येतील. वस्तूंच्या स्वरूपात आपण देवाण-घेवाण करू शकतो, कारण ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती मानवनिर्मित आहे. पण जेव्हा तुम्ही तुमचा किमती वेळ, सेवा, प्रेम या तुम्ही कशा स्वरूपात परत करणार आहात? त्या नाही ना तुम्हाला परत करता येणार आहेत. तर ही जी रिस्प्रॉसिटीची रिस्प्रॉसिटीचा जो रूल्स आहे, तो मला वाटतं तो आपल्या व्यक्तिमत्वात त्याचा अतिरेक नसावा, अ, किंवा त्याचं बर्डन घेऊन सतत आपण आपली मानसिकता बिघडवू नये, असं मला वाटतं. आणि मी पण ह्या गुणाकडे किंवा ह्या नियमाकडे खूप पारदर्शकपणे बघायला लागली आणि त्याच्यामुळे मला माझ्या मानसिक प्रवृत्तीमध्ये बदल करता आला आणि मी आता ज्या गोष्टी माझ्या हातात आहेत त्याच फक्त मी पूर्ण करते आणि युनिव्हर्सला, लोकांनी मदत केलेल्याला थँक म्हणते, कृतज्ञता व्यक्त करते आणि त्या नियमाला मी पॉझिटिव्हली अप्रोच झालेली आहे. हा बदल माझ्यात झाला. 5वा गुण आहे लॉस एव्हर्सन, म्हणजे मिळण्यापेक्षा गमावण्याची भीती जास्त. आता हा नियम तर खरं बघायला गेलं ना, तर खूप विचार करायला लावणारा असा आहे आणि तो खूप म्हणजे जे लोक कम्फर्ट झोनचं लाईफ जगतात ना, ते अगदीच रिलेट करू शकतील या गुणांशी. त्याचं असं आहे की आपण समाजात वावरताना खरं तर आपल्याकडे 2 पर्याय नेहमी उपलब्ध असतात. योग्य आणि अयोग्य कोणता पर्याय स्वीकारायचं हे बऱ्याच वेळेला आपल्या हातात असतं. पण आपण ज्या समाजात राहतो किंवा ज्या परंपरा, आपला स्वभाव या विचाराला नेहमी विरोध करतो, तो म्हणजे अजून काही मिळेल की नाही माहित नाही, पण मला माझ्याजवळ आहे ना ते गमवायचं नाहीये. म्हणजे सुरक्षितता जास्त असते या विचारामध्ये, असं मला वाटतं. मानसशास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर समजा आपण एखादं काम करतोय किंवा एखाद्या कामातून आपल्याला काही रिस्क घेऊन रिटर्न मिळणार असेल, तर आपण त्यावेळी बऱ्याच वेळेला निगेटिव्हली विचार करतो. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, मानसशास्त्र नियम असं सांगतो की गमावण्याची भीती वाटते. तर त्याच्या उदाहरणासाठी मी माझं स्वतःचं उदाहरण देतेय की आता जे माझ्याकडे आहे ना, त्यात मी समाधानी आहे किंवा मी समाधानी राहील जे आहे त्याच्या. पण नवीन मिळवण्याच्या प्रयत्नात किंवा रिस्क घेण्यात मी का म्हणजे स्वतःला आजमावू. तर जे आहे तेच सांभाळेल, गमावण्याची मी भीती बाळगणार नाही किंवा ठेवणार नाही. तर मी यामध्ये मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं की समजा आपल्याला एखाद्या कामातून जर समजा 500 रुपये मिळणार असतील, तर मिळण्याच्या आनंदापेक्षा म्हणजे एक कामातून म्हणा किंवा कोणीतरी आपल्याला देणार असेल, तर ते 500 रुपये दिले तर त्याचा आपल्याला खूप आनंद होतो. पण तेच 500 रुपये खर्च होतील किंवा जातील आपल्या हातातून, याची आपल्याला भीती वाटते. कारण काही मिळवता आले नाही तरी चालेल, हे गमावं लागू नये असं आपल्याला वाटतं आणि आपण तो कम्फर्ट झोन, सुरक्षितता निवडतो. यालाच लॉस अवेअरनेस असं म्हणतात. 6वा गुण आहे अचेरिंग इफेक्ट्स. पहिली माहिती मनात अडकून राहते. काय होतं ना मित्रमैत्रिणींनो, बऱ्याच वेळेला आपण समाजात वावरताना आजूबाजूला जेव्हा रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये लोकांमध्ये जेव्हा जातो किंवा कार्यक्रमात जातो, तेव्हा नातेवाईक असतील, आप्तस्वकीय असतील, आपल्या जवळ येतात, आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात, आपली विचारपूस करतात. तर त्यावेळी आपल्याला असं जाणवतं की हा बदललाय का? कारण याआधी आलेले जे अनुभव असतात आपल्याला,
त्या वेगळ्या पद्धतीने आलेले असतात. कधी पॉझिटिव्ह असतात, कधी निगेटिव्ह असतात. दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. आणि आता आधीच्याच माहितीच्या आधारावर आपण त्याचा विचार करत असतो. आणि दुसरं उदाहरण इथं घेता येईल. एका दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी गेलो. वस्तूची किंमत 5,000 रुपये आहे. आपण थोडं थांबतो. दुकानदार म्हणतो, चला काही हरकत नाही, तुमच्यासाठी मी 3,000 रुपये खर्च करतो. आपल्याला वाटतं, आपला गैरसमज होतो. आपण म्हणतो की अरे वा, याने तर 2,000 रुपये कमी करतोय, म्हणजे आपली ही वस्तू जर आपण खरेदी केली तर याची 2,000 रुपये बचत आपली होणार आहे. पण मुळात त्या वस्तूची किंमत कदाचित 2,500 असू शकते. म्हणजे याचा अर्थ आधीच्या ज्या माहितीवर आपण जे ठोकताळे बनवलेले असतात, तर ते ठोकताळे आपल्या विचारांना छेद देऊ शकतात. म्हणून प्रत्येक वेळी नवीन अनुभव असतो आणि तुम्ही त्या अनुभवाकडे, त्या नियमाकडे त्या दृष्टीने बघायला हवं असं मला वाटतं. आता यातला 7वा नियम आहे अवेलेबिलिटी बायस. सहज आठवतंय म्हणून ते जास्त घडतंय असं वाटलं. तर आता आपण बघत आहोत, रोज आपल्या कानावर अनेक गोष्टी येत असतात. आपण टीव्ही बघतो, सोशल मीडिया बघतो, अनेक गोष्टी बघत असतो, घटना घडत असतात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतो. त्या घटनांचे आणि गोष्टींचे आपल्या मनावर परिणाम होत आहेत. एखादी गोष्ट आपण बघितली की त्याच्यातून आपण सावध पवित्रा घ्यायला लागतोय, की यामुळे असं होतंय तर आपण ती करायला नकोय, असं आपण विचार करायला लागतो. तर याचं कारण काय? सहज आठवतं, म्हणजे आधी जे घडलंय तेच पुन्हा होऊ शकतं. आता इथे उदाहरण एक मी तुम्हाला सांगेल, की समजा तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी विमानात जायचं आहे, बरोबर? आणि याच्या आधी समजा विमान प्रवासात आपण मागच्या काही महिन्यांपूर्वी बातमी बघितली की विमान प्रवासात विमान खाली कोसळलं आणि सगळे लोक त्यात मृत्युमुखी पावले. तर मग आपण आपल्या मनात पटकन भीतीचा गोळा येतो, आपण घाबरतो आणि आपण काय म्हणतो की बापरे, विमान प्रवास हा काही सुरक्षित नाही. मी जर विमानाने गेलो तर माझ्याही बाबतीत असं होऊ शकतं. म्हणजे ही गोष्ट धोकादायक आहे आणि ती मला टाळायला हवी. पण प्रत्यक्षात आपण ती घटना पाहिल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे आपल्या मनात जे चित्र सहज उपलब्ध होतं, म्हणून ह्या घटनेमुळे भीती निर्माण झाली आणि ती तुम्हाला सहज आठवली. हा या नियमाचा अर्थ आहे आणि ते प्रत्येक वेळेसच घडेल असं नाही. म्हणून निर्णय घेताना, कुठल्या नवीन गोष्टी स्वीकारताना या गोष्टी, ही अवेलेबिलिटी जो बायस आहे तो काढून टाका आणि आत्मविश्वासाने ही गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. आता 8वा नियम आहे कमी ज्ञान असूनही जास्त आत्मविश्वास. आता इथे आपण आपल्या आयुष्यात एखादं नवीन काम शिकतो. आपण रोजच आपण जर बघायला गेलं, आपल्या लक्षात येत नाही, पण आपल्याकडे अनेक कौशल्य आपण आत्मसात केलेले असतात. आपण सोशल मीडियावरून आज रोज गृहिणी असो, विद्यार्थी असो, पुरुष असो, स्त्रिया असो, सगळेजण बघून ऐकून नवनवीन कौशल्य शिकतायत, ज्ञान घेत आहेत. आणि YouTube बद्दल तर काय बोलायचं, म्हणजे YouTubeवर एखादी गोष्ट आपण बघितली की ती करून बघतो आणि आपल्याला असं वाटायला लागतं, म्हणजे आपल्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स येतो आणि आपल्याला वाटायला 2-3 वेळा ती गोष्ट आपल्याला छान जमली की आपला आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणेल मी याला, तो वाढतो आणि आपण म्हणायला लागतो की मी आता तरबेज झालीये, मला यातलं सगळं येतं. आता ते आपण सोशल मीडियावर बघतो आहे कसं पेव फुटला आहे. आता त्याबद्दल मी काही जास्त याच्यामध्ये डीप मध्ये जाणार नाही, पण मला असं वाटतं आपण तिथे आत्मविश्वास जागृत न होऊ देता, मला हे पूर्णपणे येतं यात फार काही अवघड नाही, पण जसं जसं त्या कामात नियमितता येतो, त्या कामाच्या मुळाशी जायला लागतो, अभ्यास करायला लागतो, तसं तसं आपल्या लक्षात यायला लागतं की या विषयात आपल्याला अजून खूप काही शिकायचं आहे. म्हणजे आपल्याला आपल्या क्षमतेचा अंदाज यायला लागतो. इथे मला स्वतःचं उदाहरण द्यायला आवडेल, कारण सोशल मीडियावर आपण बघतो आहे की 1-2 वेळा एखादी गोष्ट आली की लोक स्वतःला अगदी
म्हणजे मास्टर समजायला लागलेत. मी त्यात जास्त खरं डीपली बोलणार नाही. आपला तो विषय नाहीये. आज आपला विषय आहे की या नियमांनी मला माझं स्वतःचं आयुष्य कसं चांगलं करता येईल. तर मी इथे स्वतःचं उदाहरण यासाठी देते आहे, कारण मी पण जेव्हा YouTube सुरू करायचं ठरवलं, तेव्हा मी स्वतःवर असाच विश्वास होता आणि खूप चॅलेंजेस पण होते आणि विश्वास असा होता, की मी कॉम्प्युटर टीचर होते. मला एडिटिंग येतं, मला व्हिडिओ बनवता येतो, मला साउंड देता येतो, व्हॉइस क्लिप तयार करता येतात. हे बेसिक आणि सगळं येतं. आपल्याकडे विषय आहे, बोलता येतं. जेव्हा प्रत्यक्ष काम सुरू झालं, तेव्हा त्याची खोली, त्याचा डीपनेस, त्याची व्याप्ती किती मोठी आहे याचा अभ्यास करायला लागले आणि आज जवळ-जवळ 1 वर्ष झालं. त्याच्यामधलं त्या मॉनिटरायझेशनचा क्रायटेरिया, कामाची पद्धत, व्हिडिओ बनवण्याचं कौशल्य, त्या व्हिडिओ बनवण्यामधील काय-काय गोष्टी आवश्यक असतात, विषय कसे हाताळायचे असतात आणि पेशन्स किती हवे, किती वेळ जातो, ह्या सगळ्या गोष्टींचा आता माझ्या ज्ञानाचा, माझ्या क्षमतेचा मला अंदाज आला आणि मला चांगल्या प्रकारे ते समजू लागलं आणि मी तुमच्याबरोबर व्यक्त होऊ लागले. तर तुम्ही सुद्धा हा जो गुण आहे हा नक्की तुमच्यामध्ये इम्प्लिमेंट करा, कारण यामध्ये स्वतःचं ज्ञान वाढतं आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून हा गुण अगदी प्रत्येकाने आजमावावा, कारण तुम्ही कुठल्याही पाण्यात जोपर्यंत तळ्यात पाय टाकत नाही आणि त्या पाण्याचा अंदाज येत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्या पाण्याची किंवा त्या ज्या कामामध्ये तुम्ही उतरत नाही त्या कामाची खोली, अंदाज तुम्हाला येत नाही. त्यामुळे हा गुण प्रत्येकाने स्वतःमध्ये हा नियम मानसशास्त्राचा इम्प्लिमेंट करा. आता 9वा गुण आहे स्पॉटलाइट इफेक्ट. सगळ्यांचं लक्ष आपल्यावरच. हा जो गुण आहे किंवा नियम आहे, हा तर प्रत्येकाला असं वाटतं, म्हणजे लहान मुलापासून ते अगदी म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला वाटतं, की आपण समाजात राहतो, बरोबर? आणि समाजप्रिय आहोत. आपल्याला माणसांमध्ये राहायला आवडतं आणि जगण्यासाठी, समाजात राहण्यासाठी लोकांसाठी नियम घालून दिलेले आहेत आणि ते नियम आपण पाळतो पण. म्हणजे भले आपल्याला काही गोष्टींना इश्यू असतो, काही गोष्टी नाही पटत, तरी पण आपल्याला ते नियम पाळणं बंधनकारक असतं. तरच आपण आपल्याला समाज स्वीकारतो किंवा समाजाला आपण स्वीकारतो. आणि आपल्याला घरी असलो, कामात असलो, जेव्हा आपण समाजातल्या लोकांमध्ये जातो, त्यावेळेस आपल्याला नेहमी असं वाटत असतं, की माझ्याकडेच लोक बघतायत, मला जज करतायत. जज म्हणण्यापेक्षा किंवा मला माझं न्याहाळून बघताय किंवा मला जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत, की मी कपडे कसे घातलेत, मी दिसतो कसा आहे, मी बोलतो कसा आहे. आता समजा मी इथे मला एक उदाहरण द्यायला आवडेल, की समजा चुकून माझ्या कपड्यावर एखादा डाग पडला आणि तो मला लक्षात आला. तर मला असं वाटायला लागतं, खरं तर त्या डागाकडे माझं सारखं लक्ष जात असतं आणि मी एक प्रकारे त्या आजूबाजूच्या लोकांना अट्रॅक्ट करून घेत असते. पण मला असं वाटत असतं, की मला माझ्या डागाकडे किंवा माझ्या कपड्याकडे, माझ्याकडेच लोक बघतायत. तर बऱ्याच वेळेला असं होतं, लोकांचं तुमच्याकडे लक्ष पण नसतं, कारण प्रत्येक माणूस आपल्यात इतका गुंतलेला आहे, तर दुसऱ्याकडे त्याला लक्ष द्यायला वेळ पण नाहीये. पण तरी सुद्धा आपण आपला एक समज करून घेत असतो, की सगळ्यांचं लक्ष आपल्यावरच आहे. तर मला ह्याच्या 2 बाजू सांगायला आवडतील. खरं तर हा जो नियम आहे स्पॉटलाइट इफेक्टचा, तो चांगला पण आहे. तो चांगला यासाठी, की तो तुम्हाला नेहमी अलर्ट मोडवर ठेवतो आणि तो तुमच्याकडून चुका कमी करून घेतो. आणि याचं दुसरं जो निगेटिव्ह पॉइंट म्हणा किंवा निगेटिव्ह इफेक्ट जो आहे तो असा आहे, की जर आपल्याला असं वाटतं, की सगळ्यांचं लक्ष माझ्यावरच आहे, तर आपल्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी मर्यादा येतात. आपण कम्फर्ट झोनमध्ये जायला लागतो, कोशात जायला लागतो आणि आपल्यातले जे स्किल असतील किंवा आपल्यातल्या ज्या गुण असतील ते झाकळले जातात किंवा आपण त्या आपल्या आयुष्यात म्हणजे स्वतःला असा कम्फर्ट झोनमध्ये ठेवायला लागतो. तर या गुणाकडे, नियमाकडे बघताना बॅलन्स साईडने बघा.
म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वावर, तुमच्या आयुष्यावर चांगलं काम करता येईल असं मला वाटतं. आता यातला 10वा गुण आहे सेल्फ फुलफिलिंग प्रॉपर्सी. आपण जसं जगतो तसं वागायला लागतो. आता इथे तुम्हाला मी एक माझ्या असं म्हणजे अ, सांगावसं वाटेल, थोडं माझं वैयक्तिक मत देते आणि मग सायकॉलॉजिकल दृष्टीने त्याच्याकडे आपण कशी आपली बघण्याची मानसिकता आहे. आता खूप कुटुंबामध्ये स्ट्रिक्ट नियम असतात. अ, आणि कंट्रोलिंग जी सिस्टीम असते घरामध्ये, एकमेकांवर कंट्रोल करायला लागतात लोक. रूल्स आणि रेग्युलेशनच्या नावाखाली, संस्कारांच्या नावाखाली, आदराच्या नावाखाली. तर ते जे लोक असतात, जे त्यांच्या कुटुंबामध्ये रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करतात, तेच ते जेव्हा समाजात जातात, लोकांमध्ये जातात आणि ते हाताळण्याचा किंवा ते वापरण्याचा प्रयत्न करतात. आणि काही लोकांना दुसऱ्याला नेहमी डॉमिनेट करण्याची सवय असते, की तुला काही जमणार नाही, तुला काही येणार नाही किंवा एखादा विद्यार्थी जर अभ्यासात कच्चा असेल, तर त्याला सारखं बोलणार, तुला हे जमणार नाही, तू अभ्यासात हुशार नाहीयेस, तू अभ्यासात हुशार नाहीयेस. तर मानसशास्त्र असं सांगतं, ज्याचं मानसिक जो अभ्यासात हुशार नाहीयेस, अशा वेळेस त्याचं मानसिक स्वास्थ्य कमजोर व्हायला लागतं. स्वतःवरचा विश्वास ढळतो. त्याने ठरवलेल्या कामाचा त्याला कंटाळा यायला लागतो. तो करण्यासाठी कारण शोधायला लागतो आणि हळूहळू त्याची धारणा तयार होत जाते, की आपण कमजोर आहोत, आपल्याकडून काही होणार नाही आणि तो निर्णय घ्यायला घाबरायला लागतो, टाळायला लागतो आणि म्हणून शी बोलताना आणि इतरांशी बोलताना शक्यतो शब्द जपून वापरा. दुसऱ्यांना जज करताना किंवा दुसऱ्यांना सल्ला देताना किंवा दुसऱ्यांना मदत करताना नेहमी पॉझिटिव्ह बोला आणि योग्य सल्ला द्या. शेवटचा आणि 11वा नियम आहे, अपूर्ण काम मनात राहते. आता हे तर प्रत्येक माणसाला हा नियम लागू आहे. तो कसा? तर आजकाल आपण खूप कॉन्शियस झालो. म्हणजे घरात काम करणाऱ्या स्त्रिया असो किंवा बाहेर काम करणाऱ्या स्त्रिया पुरुष असो, प्रत्येकाला वेळेचं नियोजन करायचं आहे. टार्गेट आहे. टार्गेट कंप्लीट करायचे आहे. फोकस्ड आहेत सगळे आणि व्हिजन ठेवलेले आहेत लोकांनी आणि ते गोल अचीव करायचे आहेत प्रत्येकालाच. मग ते घरातल्या स्त्रीला असो किंवा बाहेरच्या स्त्रीला असो, पुरुषाला असो, प्रत्येकालाच. मग आपण जगण्याचे नियम, कामाचे नियम ठरवलेले आहेत. मग आपण डायरी लिहितो, रोज कामांचं नियोजन करतो आणि सगळ्या गोष्टीचं आपण नियोजन केलेलं असतं, याद्या तयार केलेल्या असतात आणि त्या याद्यांनुसार अवघड कामं, सोपी कामं, आवश्यक कामं, अनावश्यक कामं, मग त्यात आपले आनंद, फिरणं, खरेदी, कार्यक्रम, गेट टुगेदर, व्हॉट एव्हर अनेक त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. तर त्या आपण सगळ्या रोजच्या रोज करण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरी सुद्धा अशा ह्या सगळ्या धावपळीच्या युगामध्ये सगळं करणं, सगळं प्रत्येकाला शक्य आहे का? आणि मग झोपताना रात्री लक्षात येतं, की अरे आपलं हे काम करायचं राहिलं. तर जेव्हा आपण असं मनातून म्हणतो, की आपण झालेलं काम राहिलं, तर मला असं वाटतं ह्या घटनेकडे किंवा या गोष्टीकडे आपण अशा दृष्टीने बघायला हवं, की ज्या दिवसभरात मी जी कामं ठरवलेली होती, ती कामं माझी अस्वस्थ करण्यापेक्षा मी ही जास्त जी कामं आवश्यक होती ती केलेली आहेत आणि त्या कामाने मी समाधानी व्हायला हवं आहे आणि शांतपणे झोपी जायला हवं आहे आणि उरलेली जी कामं असतील, तर कठीण कामं असतील, ती कामं विभागून, छोटी-छोटी करून, उद्या ज्या कामाला सुरुवात करताना कठीण कामं मी आधी करेल आणि छोटी कामं मी सावकाश करेल. तर हे कामाचं नियोजन आणि जी झाली आहेत कामं,
त्या कामाचं समाधान मी स्वतःसाठी घेईल किंवा थँकफुल म्हणेल जी कामं माझी आज झाली, निसर्गाला, माझ्या मदतीला आलेल्या लोकांना आणि माझ्या वेळेला आणि माझ्या शरीराला, मनाला मी थँकफुल असेल की ही आजची माझी कामं पूर्ण झाली ना. मी त्याच्यासाठी मनात अस्वस्थ होणार नाही किंवा माझी झोप खराब करणार नाही. तर हा नियम मी आजपासून नक्की स्वतःला लावून घेईल. आता जगण्याचे हे जे 11 मानसशास्त्रीय नियम आपल्याला घाबरवण्यासाठी किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नाही. हे का समजून घेतलेत आपण? तर आपल्या विचारांकडे आपण थोडं अधिक जागरूकतेने पाहू शकतोय. मी माझ्या आयुष्यात असं जगणं शिकते आहे. दर दिवशी मला माझ्यातला नवीन गोष्ट आणि नवीन चॅलेंज कळतोय आणि मी त्यावर काम करते आहे. त्यामुळे आपलं मन आपल्याला अनेकदा नकळत काही निर्णय घ्यायला प्रवृत्त करतं. पण जेव्हा आपल्याला त्या प्रक्रियेची जाणीव होते, तेव्हा आपल्या निर्णयांमध्ये जागरूकता येते. मी माझ्यात मानसशास्त्रांच्या नियमांना धरून फायदा करून घेत आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कधी सुरुवात करत आहात हा फायदा दुसऱ्याला समजून घेण्यासाठी नाही, तर स्वतःला समजून घेण्यासाठी हे मानसशास्त्रीय नियमांचं पालन करून आपलं आयुष्य आपल्याला समाधानाचं, शांततेचं बनवायचं आहे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कमेंटमध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि चॅनलवर जर अजून कोणी नवीन असतील तर स्वामी कृपा सुरेखा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हाईप देखील करा, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय माझा हा प्रवास अपूर्ण आहे आणि तुमच्या ह्या आजच्या इतक्या चांगल्या प्रतिसादामुळे मी माझा हा प्रवास शांतपणे सुरू ठेवला आहे. हो, कधी कधी थोडं अस्वस्थ व्हायला होतं, कारण प्रवास थोडा संत सुरू आहे. हरकत नाही, असा सपोर्ट जर राहिला तर मी एक दिवस नक्की या नियमांना जगून आणि आजमावून छान काहीतरी प्रेझेंट झालेली असेल आणि माझ्या माहितीतून तुमचा सुद्धा चांगला व्यक्तिमत्व विकास झालेला असेल आणि तो आनंद सगळ्यात मोठा असेल माझ्यासाठी. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.